नमस्कार मंडळी, मी नीता खरे आणि तुम्ही बघत आहात आपलं चॅनल मी माझं आणि तुम्ही. हा मागचाच माझा सेटअप बघून तुम्ही बरोबर ओळखलं असेल की आता आम्ही गावी आलेलो आहे सावंतवाडीला. उन्हाळ्याच्या सुट्टी आहे तर आम्ही इकडे गावी आलोय. म्हटलं आंबे फणस मस्तपैकी खाऊन आनंद घेता येईल. पण कसलं काय, आमच्या उत्साहावर पाणीच पडलं. आमच्या आवारामध्ये जो 5-6 झाडं आहेत आंब्याची, पण एकाही झाडाला एकही कैरी नाही की आंबा नाही. त्यामुळे आम्ही ते विषयच सोडून दिला. बाजारातनं आणले विकत. म्हटलं फणस फणस तर ते आता आणायचं आणि खायचे, असा आनंद घ्यायचा. काल गेले होते सावंतवाडीला बाजारामध्ये, सगळा बाजारहाट करायची होती आणि गरे दिसले, कच्चे गरे फणसाचे, आणि ज्याची भाजी करतात. तर तुम्हाला माहिती आहे ते फणस आणा, तो सोला करा, किती कटकट असते बायकांना. आणि मला तर आता कंटाळायला लागल्या. पूर्वी मी 20 वर्षापूर्वी आमच्याकडे 20-20 माणसं सावंतवाडीमध्ये घरी असायची. त्यामुळे एवढा मोठा फणस आणायचा, तो 2 तास सोलत बसायचा. केवढा उत्साह होता माहितीये का. आणि मग ते करायचं. आता तो उत्साह सगळा निवळून गेलेला आहे माझा. मी आता आयते वाट्यावरचे हे असे गरे आणते, हे असे सोलते आणि मी भाजी म्हण तत्सम जे काही डिश असेल ती करते. तर ठरवलंय की आज नाश्त्याला उकड गरे करायचे. तर हे जे गरे असतात हे मी आता सोलून घेतलेले आहेत मंडळी. हे कसं आहे की अख्खा गरा असतो, वरचे कोशटे काढायचे, हा गरा निवडायचा, एवढाले तुकडे सोलायचे त्याचे, आणि त्यातली नंतर जी आठीळ असते, कोवळी असते ती, कारण हा फणस कोवळा असतो भाजीचा, ह्या अशा आठीळ असतात, त्या पुन्हा फोडायच्या. त्याच्यावरची ही जी साल आहे ही व्यवस्थित सोलून काढायची. जर ही खाताना आठळ याला लागली तर ती इतकी त्रासदायक होते. त्यामुळे हे वेळकाढू प्रकरण आहे. आणि हे असं सगळं करून घेतलं तर हे गरे मी आता सोलून घेतलेत. त्यानंतर ह्या ज्या आठिळा आहेत तर ह्या फोडणीला गरा टाकल्यानंतर ह्या त्याच्याबरोबर शिजत नाही. दोन्हीचा शिजण्याचा वेळ हा वेगवेगळा आहे. म्हणून मी त्या फोडून सालं काढून मी अशा पाण्यामध्ये शिजवून घेतल्यात बघा. अशा मऊ शिजवून घेतल्या. या अशा आठिळा, थोडंसं मीठ घातलं शिजताना. तर असे हे गरे निवडलेले आणि या आठिळा. आज आपण उकड गरे बघूया, जे आम्ही आज नाश्त्याला खाणार आहोत. आता सुरुवात करूया रेसिपीला. त्याच्यासाठी आता मला लागणार आहे ते म्हणजे उकड गऱ्यांसाठी गरे, त्या आठिळा, त्यानंतर हे फोडणीचं साहित्य, मोहरी, नेहमीचं हळद, हिंग, लाल तिखट, त्यानंतर फोडणीसाठी ह्या 2 लाल मिरच्या घेतल्यात मी. गूळ तर आहेच, तो चवीला हवाच, आणि कंपल्सरी ओलं खोबरं भरपूर हवं या भाजीला. आणि मी तुम्हाला याही आधी सांगितलंय की उकड काही ज्या भाज्या आहेत कोकणस्थी पद्धतीच्या, त्या करताना शेंगदाण्याचं तेलच वापरायचं. माझ्या सासूबाई म्हणायच्या, म्हणजे खमंगपणा येतो पदार्थाला. म्हणून शेंगदाण्याचं तेल आता कढईमध्ये मी हे 3-4 चमचे तापत ठेवले. आता आपण सुरुवात करूया. तेल तापलंय की नाही बघूया आणि रेसिपी सुरुवात करूया. मिरच्यांचे असे जरा 3-3 तुकडे करून घेऊया. आणि किंचितसं तिखट फोडणीमध्ये घालायचं, लाल तिखट, शेंगदाणा तेल, मोहरी, बऱ्यापैकी हिंग, हळद, लाल मिरचीचे तुकडे, अशी खमंग फोडणी केली. आणि त्याच्यावरती आता हे आपण गरे घालायचे. जरासे ढवळून घ्यायचे. आणि आता ह्याच्यामध्ये या आठिळा ज्या शिजवल्यात हे पाणी वापरायचं नाही, कारण याच्यामध्ये चीक असतो. फक्त या त्या आठिळा काढून घ्यायच्या शिजलेल्या आणि या गऱ्यांवरती घालायच्या.
त्या अतिशय कोवळ्या असल्यामुळे कधीतरी उकळवलं की त्याच्या साली सुटतात, त्या काढून घ्यायच्या. या मिश्रणावरच चवीपुरतं मीठ, थोडंसं चवीपुरतं लाल तिखट. आता अति तिखट करायचं नाही उकडगरे, पण तिखटाची चव हवी. त्यानंतर हा गुळाचा खडा मी जरासा चिरून घेते. उकडगऱ्यांमध्ये घालूया आणि हे ओलं खोबरं. आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. पूर्वीच्या काळी कोकणामध्ये जेव्हा लग्न असायची, दारामध्ये भरपूर फणस असायचे, त्यामुळे भाजीचा प्रश्न नसायचा. पंक्तीमधल्या लग्नाच्या पंक्तीत हे असे उकडगरे केले जायचे. पोटभर खा. याला पुरवठ्याची भाजी असं म्हणतात. माझ्या सासूबाई म्हणायच्या, त्यांचं जेव्हा लग्न झालं तेव्हा त्यांच्या लग्नाच्या पंक्तीला असेच उकडगरे आणि त्यांच्या दारामध्ये मोठा फणस होता. हे आंब्याचं झाड होतं. त्याचा संपूर्ण रस, पुरी, हे उकडगरे असा जेवण होतं लग्नाचं. माझ्या सासूबाई नेहमी म्हणायच्या. हे व्यवस्थित ढवळून घेतलं की तिखट मीठ सगळीकडे लागतं. कारण एकदा गरा शिजला की तो अगदी मऊ होतो, गुलगुलीत. मग तेव्हा तिखट मीठ पसरू शकत नाही. हे चांगलं लागतं आता ढवळलं की. आणि आता ह्या मिश्रणावर जरासा 1-2 हपके मारायचे पाण्याचे. खूप पाणी नाही घालायचं, पण हपका हवा. आता हे ढवळले छान. गॅस अतिशय मंद करायचा आणि आता झाकण ठेवून किमान 5-1 मिनिटं त्याला छान शिजू द्यायचं आणि मग पाहूया आपण गरे फोडणीला टाकून तिखट मीठ सगळं घालून आपण शिजवायला ठेवले होते पाण्याचा हपका मारून. आता आपण बघूया. आता इथे पण बघा, इथे पण मी गंगेतला गोटा आणलेला आहे. हा पदार्थावर ठेवला वाफ आणायला की माझा पदार्थ जो काय बनवेल तो एकदम फर्स्ट क्लास होतो, असा माझी श्रद्धा आहे. बाकी काही म्हणा. आम्ही जेव्हा ऋषिकेश हरिद्वारची यात्रा केली होती त्यावेळेला मुन्नी की रेतीला आम्हाला फिरायला वगैरे सोडलं होतं, हे बघा वगैरे सिनरीसाठी. तर त्यावेळेला आम्ही पात्रामध्ये, ऋषिकेशच्या पाणी नव्हतं गंगेच्या पात्रात, आम्ही सगळी जण, जवळजवळ 13 जण होतो आम्ही. सगळी जण आम्ही खाली उतरलो पात्रामध्ये आणि असे दगड आणले होते प्रसाद म्हणून की आपल्या जवळ असायला पाहिजे. तर तो गावी पण आहे आणि मुंबईमध्ये पण आहे. तर अशीच एक गंमत. आता आपण बघूया उघडून आपले गरे शिजलेत का. मी एकदाच मध्ये फक्त बघितले होते शिजलेत की नाही. आणि समजा तुम्हाला वाटलं की पाण्याचा हपका अजून एखादा मारावा तर हपका एक मारला तरी चालेल, म्हणजे अगदी छान शिजतात. आता बघा, हा गरा अगदी मस्त शिजला गेलेला आहे, हे बघा. आणि आठीर तर आपण शिजवूनच घेतलेली आहे. त्यामुळे आता आपले हे उकडगरे खायला तयार आहेत. मी आता प्लेटिंग करते. अशा रीतीनं मंडळी आपले उकडगरे खायला रेडी आहेत. आम्ही आता नाश्ता करणार आहोत. तुम्ही पण असे करून बघा आणि अभिप्राय देऊन मला नक्की कळवा. धन्यवाद. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.